दिव्यांग सारथी संघटना दुसरा वर्धापन दिन साजरा झाला। मोहसिन पठाण यांनी यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन केले व दिव्यांगांना जेवणाची व्यवस्था केली। अध्यक्ष राजन शिंदे यांचे भाषण झाले। मदत करण्याचे आश्वासन दिले। त्याचप्रमाणे संग्राम मूक बधीरचे कवडे सर यांचे दिव्यांगच्या अडचणीबद्दल सविस्तर भाषण केले। प्रमुख पाहुणे बिंडूभाऊ जागीरदार, स्थानिक नगरसेवक नूर मोहम्मद, पीर मोहम्मद शेख व उर्स कमिटीचे अध्यक्ष असिफ बेग व उपाध्यक्ष जानी शेख व्यासपीठावर उपस्थित होते। दिव्यांग सारथी संघटना अध्यक्ष विनायक दाभोळकर व त्यांच्या सदस्यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले। प्रतिनिधी अन्सार सय्यद, व्हिडिओ फोटोग्राफर पैजान मणियार। दिव्यांग सारथी संघटनेचे दुसरे वर्धापन दिन मोहसिन इस्माईल पठाण यांच्या पार्किंगमध्ये साजरे झाले। मोहसिन इस्माईल पठाण यांनी दिव्यांगांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन शिंदे होते। प्रमुख पाहुणे बिंडूभाऊ जागीरदार, स्थानिक नगरसेवक नूर मोहम्मद, पीर मोहम्मद शेख व सय्यद बाबा उर्स, अध्यक्ष आसिफ बेग व उपाध्यक्ष जाबीर जानी शेख होते। दिव्यांग सारथी संघटनेचे अध्यक्ष व सदस्यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले। प्रतिनिधी अन्सार सय्यद, व्हिडिओ व फोटोग्राफर फैजान मणियार। आपले मोहसिन इस्माईल खान पठाण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण या सर्व कार्यक्रमाचं आयोजन सर्व खर्च त्यांच्या माध्यमातून झाला। मोहसिन भाईंचे मी खूप आभार मानन की त्यांनी दिव्यांगांसाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं। आणि खरं तर असे कार्यक्रम करण्याचा उद्देश हाच असतो की आपले सर्व दिव्यांग बंधू भगिनी संगमनेर तालुक्यातील आजूबाजूच्या बऱ्याच कानाकोपऱ्यातील गावांमधून आणि सर्व परिसरामधून आलेले आहेत। आपल्या फोटोला हात घालायचे, हेलन किलर या प्रतिमेला हार घालायचे। मी अध्यक्षांना विनंती करते। आओ राजीव राजो, या ठिकाणी अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते हे प्रयोग झालेला आहे की समय खाली खाली द्या, समय खाली ठेवायचे आहे। कोणत्याचे घ्यायचे समय ठेवा, साईडला पण घेतल्या कार्यक्रम झालेला आहे। मांडवारांनी स्थापना भवनाची तर नेहरू गार्डन मध्ये जे मसाले होते त्या ठिकाणी हे भवन बांधण्यात येणार आहे असं मला कळालंय। मी स्वतःतर्फे तसंच आमच्या पक्षातर्फे आमचे नेते माननीय बाळासाहेब थोरात यांच्यातर्फे ग्वाही देतो की नवीन बळी आली तर आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू नाही तर ते काम कसं होईल आम्ही काम करूनच देऊ ही मी ग्वाही देतो। आणि माझी दोन शब्द यानंतर आमचे